लाडकी बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक जाती धर्मातील महिलांना मिळालेला आहे. मुस्लिम समाजाचं मतदान त्याला 800 पडते, मला 15 पडते. मिळाले का? त्यांना हिंदू लोकांनी मतदान नाही केलं का? त्या व्यक्तीनं कधीही या ठिकाणी परभणीच्या जनतेच्या कामाला प्राधान्य दिले नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या संस्था कशा वाढताल, स्वतःचा व्यवसाय कसा वाढेल यावरच लक्ष दिलं होतं. 93,000 मतदारांनी मला या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून जो मतदान आशीर्वाद दिलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. चौथा स्तंभ चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आतापर्यंत आपण चौथा स्तंभ चॅनलच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विविध मतदारसंघातल्या आढावा घेतला व आपण आतापर्यंत कोणत्याही राजकीय लोकांची प्रतिक्रिया घेतल्या नाही. पहिल्यांदाच आपण एक नवीन उपक्रम चालू केला आहे की ज्या लोकांचा या निवडणुकीत पराभव झाला व त्यांना अपयश का आलं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ज्या लोकांना अपयश आलं त्यांना अपयश का आलं, कारण त्यांनी खूप मेहनत केली असती. प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचले का व त्यांच्या काय चुका झाल्या या सर्व चर्चा करण्यासाठी आपण हा कार्यक्रम चालू केला आहे. तर आज आपल्या कार्यक्रमात आपण जे पहिले अतिथी बोलत आहोत ते आहेत परभणी विधानसभा मतदारसंघाचे, ज्यांना पण थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला, आनंद भाऊ भरोसे. तर आपण आनंद भाऊ भरोसे यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय तुम्ही कुठं कमी पडला? मी या विधानसभेमध्ये तुम्हाला प्रथमतः सांगतो की मी पराभूत झालेलो नाही. कारण मला जे 93,000 जे मतदान भेटलेलं आहे ते लक्षणीय मतदान आहे. आणि 93,000 आज तुम्ही बघितलं की 93,000 मतदान म्हणजे काय आहे. आणि दुसरं म्हणजे मी या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे कमी पडलेलं नाही. कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगले उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले असल्यामुळं मला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान गेलेली नाही. तर तुम्हाला अपयश आलंय तर नेमकं पराभवाचं कारण काय? मी ऐकून होतो की लव जेहाद, लँड जेहाद, आणि आज मी ऐकून होत म्हणजे पाहिलं की ओट जेहाद, या ओट जेहादाच्या अनुषंगानं माझा हा पराभव झालेला आहे. असं म्हणलं जातं की समोरच्या उमेदवाराला विशिष्ट एका जातीचं मतदान पडले, तुम्ही त्यात कुठं कमी पडला का त्या लोकांना सांगण्यामध्ये? आता ते मतदान आता तुम्ही पेपरच्या माध्यमातून बघायलेत आणि सगळं बघायलेत. एक आकडा जो आहे विशिष्ट समाज म्हणण्यापेक्षा एक मुस्लिम समाजाचंच मतदान या ठिकाणी एक विकासाच्या दृष्टिकोनातून न पडता एक फतव्याच्या माध्यमातून हे मतदान पडलेलं आहे. एवढं मला आता हे काय सांगायची आणि लपवायची गरज नाही पडली की विशिष्ट समाज कोणता आहे. तर नाही तर महाराष्ट्रात सगळीकडं तसं झालं, पण सगळीकडं उमेदवारांना पराभवाला सामोरं झालं. मग परभणीत असं का तुम्ही काय कमी पडलात का? बाकी सगळीकडे उमेदवार निवडून आले. हे सांगतो तुम्हाला की परभणीमध्ये तुम्ही घ्या, परभणीमध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना महायुतीच्या उमेदवाराला मुस्लिम बहुलमध्ये कोणत्याही प्रकारचं मतदान नाही पडलं. ठीक आहे, तिथं टक्का कमी असेल, पण या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये जे लक्षणीय मतदान आहे 1,10,000 मतदान जे आहे त्या 1,10,000 मतदानापैकी त्या समाजाचं, मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा जे ओट जेहाद जे आपण म्हणतोय त्या ओट जेहादच्या माध्यमातून जवळपास 60,000 मतदान समोरच्या उमेदवाराला पडलेलं आहे. निवडणूक ठीक आहे, मी म्हणतो ना, निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते. या ठिकाणच्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. आज या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात गावागावामध्ये मला जर का या ठिकाणी जर का समजा 100 मतदान पडलेलं असेल तर त्याला विशिष्ट असं म्हणजे 60 मतदान असेल, 50 मतदान असेल, अशा प्रकारचं मतदान या ठिकाणी पडलेलंच होतं. पण मला सांगा की मुस्लिम समाजाचं मतदान त्याला 800 पडते, मला 15 पडते. याला काय म्हणायचं? एका बूथवर नाही, असे 70 बूथवर आहे. तुमच्याकडून काय कमी झालं का त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये? बाबा मी बी इथलाच आहे, मी भूमिपुत्र आहे, मी, कारण तुमचा जुना डीएनए काँग्रेससाठी आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला कमी पडलात का, अथवा तुमची यंत्रणा कमी पडली असं वाटतं का तुम्हाला? नाही, यंत्रणा आहे कोणत्याही प्रकारची कमी पडलेली नाही. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असल्यामुळं सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी प्रचाराला होते. त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते मंडळी आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी
शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. पण या समाजाला आम्ही सांगितलंय की 10 वर्ष झालं या ठिकाणी या आमदारानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी जे मतदान समाजातून, त्या समाजातून, मुस्लिम समाजातून मिळायला पाहिजे होतं, तशा पद्धतीचं एक विकासाच्या दृष्टिकोनातून ते मतदान न मिळता हे फतव्याच्या माध्यमातून हे मतदान समोरच्या उमेदवाराला म्हणजे आमदाराला पडलेलं आहे. भाऊ, तुम्ही कोर्ट जिहादचा आरोप केला, पण जे आमदार आहेत ते हिंदुत्ववादी पक्षाचेच आमदार आहेत, मग तर तुम्ही काम नाही कोर्ट जिहाद? कोर्ट जहाजचा आता या ठिकाणी मला सांगा, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी जर काही विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करा असा जर का त्यांनी फतवा दिला असता, असं जर का त्यांनी सांगितलं असतं, तर त्यानुसार या मतदारसंघातील मुस्लिम समाजानं सुद्धा या ठिकाणी मतदान केलेलं असतं. पण आज त्यांनी जे फतवा जे काढला ते त्या मुस्लिम समाजाला सांगितलंय महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा, असं या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या क्लिपच्या माध्यमातून मला ते दिसून आलं. इकडे याला मतदान करा, तिकडे त्यांना मतदान करा, इकडे त्यांना मतदान करा. समोरचे उमेदवार बी हिंदुत्ववादी पक्षात येत आहेत, त्यांचाही डीएनए बघितला तर अरे पहिले त्यांचं ते उद्धव ठाकरेने हिंदुत्ववादी सगळं सोडून दिलेलं आहे. आता या ठिकाणी आता हिंदुत्वाच्या अनुषंगानं जर बघितलं असेल तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी विकासाची कामं केली. आता त्यांनी सुद्धा विकासाचे कामं करत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा प्रत्येक जाती धर्मातील महिलांना मिळालेला आहे. पण त्या जाती धर्मातील आता बाकीच्या सगळ्या महिलांनी केलं, पण तुमच्या या ठिकाणी मुस्लिम महिलांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सज्जाद नोमानींनाच फतव्याच्या अनुषंगाने त्यांनी काम केलेलं असल्यामुळं या ठिकाणी त्यांच्या लाभार्थी ज्या महिला आहेत, मुस्लिम महिला, त्यांनी सुद्धा काम केलेलं नाही, मतदान केलेलं नाही. समोरच्या उमेदवाराला त्याच्या मित्र पक्षांनी, नगरसेवकांनी खूप माहिती दिली. तुम्हाला असं वाटतंय का राष्ट्रवादी अजित पवार गट असेल अथवा भाजपचे उमेदवार अथवा त्या सर्वांकडून तुम्हाला थोडी मदत झाली का, जशी समोरच्या उमेदवाराला मदत झाली? त्यांनी सुद्धा कामं केले, पण या ठिकाणी मुस्लिम बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्मातून मतदान झाले, फक्त मुस्लिम धर्मातूनच झालं नाही. याला काय समजायचं? बाकी मी म्हणतोय ना की फक्त आणि फक्त मित्र पक्षांनी मदत केली का तुम्हाला? हा, मला मित्रपक्षांनी सर्वांनी केली. आमचे भारतीय जनता पार्टीचे राजेश देशमुख असतात, प्रताप भैया देशमुख असतात राष्ट्रवादीचे, आणि शिवसेनेचे आमचे व्यंकटराव शिंदे असतात, नितेश देशमुख असतात, या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलेले. कसं त्यांना फरक देते, कोणता विकास करते आता हे कोणाच ठाव? तुमचं काय मत आहे? मला सांगा, त्या कोणत्याही कामाला आणि त्या कोणत्याही आश्वासनाला कोणीही बळी पडलेला नाही. तो व्यक्ती 10 वर्ष या ठिकाणी मतदारसंघात आमदार असताना, 10 वर्षापैकी 8 वर्ष सत्तेमध्ये असताना त्या व्यक्तीनं कधीही या ठिकाणी परभणीच्या जनतेच्या कामाला प्राधान्य दिले नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या संस्था कशा वाढताल, स्वतःचा व्यवसाय कसा वाढेल यावरच लक्ष दिलेलं होतं. त्यामुळे त्याच्या आश्वासनाला कोणीही बळी पडलेलं नव्हतं. पुन्हा एकदा परभणी मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा आमदार नाही. तुम्हाला वाटतं का आता परत परभणीचा विकास होईल का, विकास परत एकदा खुंटला जाईल? तुमचं काय मत आहे? आता राज्यात महायुती सरकार आहे आणि या मतदारसंघात आमदार हे महाविकास आघाडीचे. नाही, या ठिकाणी जे 93,000 जे मतदारांनी मला या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून जो मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्याला पायीक राहून या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागातील असतात, त्यासोबतच शहरी भागातील जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी निश्चित प्रमाणावर आम्ही काम करणार आहे. 2014चं उदाहरण घ्यायचं म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असते त्यावेळेस या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, पण या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही की सत्ता कुणाची आहे, काय आहे महानगरपालिकेच्या अनुषंगाने. पण त्यांनी पाणी पुरवठा योजना जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि यावेळेस सुद्धा जे मुख्यमंत्री होतील, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतात, देवेंद्र फडणवीस साहेब असतात आणि अजितदादा असतात, ते निश्चित प्रमाणावर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये
परभणीला असं पोस्ट न राहू देता विकासाच्या अनुषंगाने ते निश्चित या ठिकाणी निधी देतात अशी अपेक्षा व्यक्त करतात. या ठिकाणचा आमदार जो आहे तो आता विरोधी बाकावर बसणार आहे. त्याची विरोधी पक्ष नेताच राहिलेला नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जनतेनं कोल वेगळा दिला नाही. आपल्या या ठिकाणी फक्त वोट जिहादाच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी वेगळा पराभव स्वीकारावा लागला. गेल्या 10 वर्षात मतदारसंघात रस्त्याची हालत बघा किती वाईट झालेली आहे. आता तुम्हाला असं वाटतं का आता अजून ते रस्त्याची कामं होते का तसे रखडले जाते ना? नाही आता हा म्हणजे आता हे या ठिकाणी आमदार म्हणजे आता वोट जिहाद्यांचाच आमदार राहिलेला आहे. पण विकासाचा या ठिकाणी आम्ही तुम्हाला तेच सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चित आम्ही तिन्ही पक्ष महायुतीचे जे आम्ही जे नेते मंडळी आहेत या ठिकाणी परभणीचा विकास आम्ही करणार. मला काही लोक म्हणले तुमच्या कार्यकर्ते म्हणले की आता भाऊंना विधान परिषदेवर नियुक्ती करायला पाहिजे म्हणून. तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तुमची विधान परिषद वर्णी लावतील का? आणि त्यांनी वर्णी लावून तुम्ही कसा मतदारसंघात विकास करताना आणि तुम्ही विकास कामे कसे करून दाखवता परभणी? त्यांनी तिघांनी मला या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषणा केलेली होती की ठीक आहे, पण आता येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास हा पहिले करणं गरजेचं आहे आणि जी पक्षाने ती जबाबदारी दिली ती जबाबदारी स्वीकारणं आणि त्या माध्यमातून काम करणं एवढंच माझं ध्येय आहे. भाऊ आता इलेक्शन झाले सगळं, पुढची रणनीती काय असतात तुमची? पुढचा प्लॅन काय आहे? त्याच्या पुढे प्लॅन काय आहे? आता या ठिकाणी आम्ही तर एक विकासाचा दृष्टिकोन समोर घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. पण वोट जिहाद यांनी जे त्यांचं रूप दाखवलेलं आहे आता येणारं हिंदुत्व आम्ही या माध्यमातून आता दाखवणार आहोत आणि हिंदुत्व तर आमचं प्राधान्य पहिलं राहील आणि विकास या ठिकाणी राहणार. हो, हिंदुत्वाचा तुम्ही वोट जिहादचा उल्लेख केला. 2014 मध्ये बी तुम्ही उभे होते. 2014 मध्ये सचिवलाल उभे होते आणि आमदार साहेब होते. त्यावेळेस सचिवलालला 40% मतदान पडलं होतं. त्या अनुषंगाने जर बघितलं तुम्ही बघा 40% मतदान, मग यावेळेस मी आमदारला 20% जास्त पडला होता. पण तुम्ही असं म्हणता की 100% फक्त वोट जिहादाच्या याच्यावर आमदार साहेब निवडून आले का? त्यांना हिंदू लोकांनी मतदान नाही केलं का? 100% वोट जिहाद्यांच्या मतावर हे निवडून आलेले आहेत. त्यांना मी तुम्हाला म्हणलं ना तुम्ही बूथ बघा, बाकीचे जे विकासाच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांचे बूथ बघा आणि धर्माच्या नावावर ज्यांनी मतदान केलेले त्यांचे बूथ पहा. आज या ठिकाणी मी तुम्हाला तेच म्हणतो की काही बूथवर मी मागे आहे, काही बूथवर ते पुढं आहे, काही बूथवर मी पुढं आहे. 338 बूथ पैकी या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर निवडणूक आणि या 338 मध्ये जे मुस्लिम बहुलचे बूथ आहे त्या बूथवरची निवडणूक तुम्ही पहा. मी प्रामुख्याने परभणी बघतो जे मुस्लिम एरिया आहे, जे वाड आहेत त्या वाड्यामध्ये विकास हा तेवढा पाहायला दिसत नाही. मग या इलेक्शनचा परिणाम म्हणून परत तशीच त्या वार्डाची हात राहणार. तुम्ही फंड आणून त्या लोकांना त्यांच्या वार्डमध्ये फंड टाकता का? तसा दुजाभाव होणार फंड टाकण्यामध्ये? आता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी महायुतीचं जे सरकार आहे या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ज्या भागामध्ये विकास आवश्यक आहे त्या भागामध्ये आम्ही निश्चित प्रमाणावर विकास करू. आता त्यांनी त्यांचं रूप दाखवलेलं आहे, त्यांनी त्यांचे वोट जिहादीपणा दाखवलेला आहे, त्यांनी त्यांच्या धर्मगुरूच्या माध्यमातून या ठिकाणी जातीवादाचं रूप या ठिकाणी आणून दिलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की परभणीमध्ये विकास कामं हे सगळ्याच भागामध्ये राहिलेले आहेत. पण प्राधान्य आम्ही या येणाऱ्या काळामध्ये जे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्हाला ज्यांनी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना निश्चित प्रमाणावर आम्ही प्राधान्य देणार आहोत. आता येणार काही दिवसात पालिकेचे इलेक्शन, महानगरपालिका, त्या अनुषंगाने तुमच्याकडे काही प्लॅन आहे का की आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमची सत्ता कशी आणता? आता तुमचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आणतात? आता या ठिकाणी आता कारण अर्ध्या परभणीच्या लोकांना मी ऐकलं की सगळ्याला चॉकलेट दिलेले म्हणे, काही ना काही गोष्टी सगळ्याला काहीतरी गाजर दाखवलेले आहे म्हणे. आता तुम्ही कसं डिलिव्हर करता त्या गोष्टी, ते कसे डिलिव्हर करतात तेही पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तेच म्हणतो की आम्ही महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणच्या जागा आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
परभणी महानगरपालिका. परभणी महानगरपालिका, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही पक्ष मिळून या ठिकाणी आम्ही महायुतीचा उमेदवार या ठिकाणी उभं करणार आहोत आणि निश्चित प्रमाणावर या ठिकाणी विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी जे काही आहेत एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून आणि आपले जे नगरसेवक आहेत, आपल्या भागातले जे नगरसेवक आहेत ते निवडून आणून या ठिकाणी विकासाचा गती देणार आहोत. त्यानंतर आम्ही जवळपास आता पालकमंत्री बनसोडे साहेब होते तर आणि त्या याच्यामध्ये आम्ही जवळपास परभणी शहरामध्ये 15 ते 20 कोटी रुपयाच्या रस्त्याचे नालीचे कामं या ठिकाणी आता 2-4 दिवसामध्ये त्याच्या कामाची सुरुवात आम्ही करणार आहोत. हे सर्व निधी आम्ही या ठिकाणी लोकांसाठीच करायलो. असं का पर्टिक्युलर एरिया बघून ते निधी टाकताना का सगळीकडे टाकताना असं जसं तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणाले माझ्या बाबतीत जे भेदभाव झाला जे वोट जिहाचा उल्लेख करायला मग तशा वाड्यातून निधी टाकतात का? तशा वाड्यातून निधी टाकणार आहात का? आता त्या भागात पहिले जे प्राधान्य आहे मी तुम्हाला तेच सांगायलो की आता जे मला विधानसभेला जे मताधिक्य जे ज्या ज्या ठिकाणाहून मिळाले पण त्याला मतदानरूपी जे मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या मतदानरूपी आशीर्वादाच्या अनुषंगानंच या ठिकाणी कुठंतरी मतदारांचं ऋण फेडणं असते आणि त्याच अनुषंगाचं काम विकासाचे काम पहिले प्राधान्यानं ज्या ज्या मतदारसंघ ज्या ज्या बूथवर मला जे मिळालेलं आहे त्या बूथवर पहिल्यांदा काम ते होतं. ज्या बूथवर तुम्हाला लीड आहे तिथे तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात म्हणजे आणि ज्या बूथून तुम्हाला लीड नाही मिळेल मग ते साहजिकच आहे की बाबा आता त्याला ते धर्मगुरू आणून देतात ना त्याला निधी सज्जद नोमानी ते आणून देतात ना त्याला निधी. मला तर वाटतं की एखाद्या धर्मगुरूंना अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही. तर हे होते आनंद बोरकर साहेब परभणी विधानसभा मतदारसंघाचे जे महायुतीचे उमेदवार होते त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा विसरू नका. पाहत राहा चौथा